मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासनादेश आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना सुपूर्द केला। या संदर्भात उदय सामंत यांनी नवी दिल्लीत गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली। त्यावेळी गजेंद्र शेखावत यांनी हा आदेश सुपूर्द केला। यावेळी त्यांच्यासोबत साहित्यिक सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह इतर साहित्यिक उपस्थित होते। हा शासन आदेश जारी झाल्यामुळे महाराष्ट्राचं आणि मराठी भाषकांचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। तसंच यामुळे जबाबदारीही वाढली असून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन महाराष्ट्रापुरतं न करता ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कसं करता येईल यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। या दर्जामुळे मिळणाऱ्या लाभासाठीचा प्रस्ताव येत्या 1-2 आठवड्यात केंद्र सरकारला पाठवू असंही त्यांनी सांगितलं। आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण होतंय आणि अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय। आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। मराठी भाषेसह प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। महाराष्ट्रात प्राकृत भाषेवर संशोधन होत आहे, त्यासाठी देखील गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे निधीची मागणी केल्याचं सामंत यांनी सांगितलं। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत पहिल्यांदाच पुण्यात होणाऱ्या मराठी विश्व संमेलनासाठी गजेंद्र सिंग शेखावत यांना निमंत्रण दिल्याचंही सामंत यांनी सांगितलं।